वेलकम टू माय चॅनल मैत्रिणींनो. तर चला आज ना मी थोडंसं पार्लरचं काम करणार आहे, अगदी थोडंसंच, म्हणजे फक्त वॅक्सिंग. ही माझी मैत्रीण आहे आणि ती मला वॅक्सिंग करायसाठी आलेली आहे. वॅक्सिंग करून झाल्याच्या नंतर मी तिला बोलली जर आता मला ऑइल मसाज पण करून घे. घाबरू नका, चार्ज पण केलेला आहे तिला. तर मस्तपैकी माझं ऑइलिंग वगैरे करून झाल्याच्यानंतर बघा कशी चंपू झालेली आहे मी इथे. त्याच्यानंतर ना बराच पाऊस पडत होता इथे, बऱ्यापैकी, म्हणजे पाणी जमलं नव्हतं खाली, पण पाऊस चालू होता. इथे मी खिडक्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत आणि आली किचनमध्ये. तर इथे मी मुगाची डाळ भिजत घातलेली होती, मलाच बनवायची होती मुगाची भजी आणि मेथीची पानं टाकून. तर इथे मी ना मेथी इथे पाण्यात ठेवलेली आहे. इथे बघा एका साईडला चहा ठेवलेला आहे, मेथी पाण्यात टाकलेली आहे आणि मुगाची भजी बनवण्यासाठी इथे मिक्सरमध्ये सगळे डाळ मी काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना आलं, मिरची, कढीपत्ता, लसूण, थोडीशी हळद, जिरं आणि हे टाकून सगळं ना बारीक मस्तपैकी भरभरीत असं वाटून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये सगळं मी ते डाळीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना ही जी पानं आहेत ना मेथीची, ती पहिला कपडावरती घालून थोडीशी सुकवलेली आहेत, म्हणजे पाणी त्याचं निथळून घेतलेलं आहे. आणि इथं मी एक बटाटा दाखवते की एक बटाटा मी ना असा सोलून घेतला आणि असं उभ्या किसून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि 2-3 पाण्याने धुवून झाल्याच्या नंतर मी चांगलं दाबून घेतलं हाताने आणि त्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे डाळीच्या. त्यानंतर ना मेथीची पानं घातलेली आहेत आणि कोथिंबीर घातलेली आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे इतके चण्याचं पीठ घातलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. अर्धा चमचा धनेजिरे पूड घालून मिश्रण चांगलं मी फेटून घेतलेलं आहे. सगळं मस्तपैकी एकजीव करून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती चांगलं घट्टसर असं मिश्रण माझं तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये ना मला थोडासा बटाटा कमी पडत होता, म्हणजे कमी वाटत होता, म्हणून मी परत अजून एक बटाटा चांगला किसून घेतलेला आहे, पाणी निथळून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे आणि मी भजी बनवायला घेणार आहे. मी ते तुम्हाला दाखवते की माझी आज पण ट्यूबलाईट लागलेली नाही आहे, म्हणून सगळ्यांना माझी रेसिपी तुम्हाला बरोबर दिसत असेल की नाही मला माहिती नाही. तर चला इथे मी बघितलं तेल चांगलं तापलं आहे की नाही. तेल तापल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी सगळे भजी सोडून घेतलेले आहेत. मस्तपैकी ना पहिला एका चमच्याने चांगलं पहिला परतून घेतलेलं आहे. मीडियम टू फास्ट गॅसवरती ना चांगलं परतत राहायचं आहे. आलटून पलटून मस्तपैकी असं गोल्डन कलर आला ना तर भजी सगळी काढून घ्यायची आहे. तर इथे माझं मस्तपैकी संध्याकाळचा भजीचा आणि चहाचा नाश्ता झालेला आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते की माझी प्लेट मस्तपैकी तयार झालेली आहे. मस्त, तुम्ही भजीचा आवाज ऐकलाच असाल ना. मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे वरून आणि आतून मस्तपैकी शिजलेली आहे, मऊ झालेली आहे. तर इथे मी तुम्हाला दाखवते की भजी कशी झालेली आहे ती. म्हणून मी काय केलं, प्लेट मी बाहेर नेणार होती, पण तरी पण मला आलं की तुम्हाला आतून दाखवावी की भजी कशी झालेली आहे. तर भजी आतून मस्तपैकी शिजलेली होती, मऊ झालेली होती आणि टेस्टला पण खूप भारी झाली होती, खूप छान झाली. त्याच्याबरोबर मी सुकी चटणी घेतलेली आहे आणि खोबऱ्याची ओली चटणी घेतलेली आहे. तर इथे मस्तपैकी खरंच खूप छान झाली होती भजी, वरून कुरकुरीत झालेली आणि आतून मस्तपैकी मऊ. थोड्या टायमाने ना मला परत असं वाटलेलं की कॉफी किंवा चहा प्यावी. मग मी काय केलं की चहा आणि कॉफी न बनवताना एक साधा असा ना सगळे गरम मसाले टाकून गवती चहा आणि गूळ टाकून मस्तपैकी ब्लॅक टी बनवलेला आहे. चला आता चहा वगैरे झालेला आहे, नाश्तासुद्धा झालेला आहे आणि मी इथे बनवते आहे साधी सिंपल नाही, चांगली मस्तपैकी मसालेदार मी बटाट्याची भाजी बनवते. बटाटे चांगले शिजवून घेतलेले आहेत. ही मी रेसिपी एवढ्यासाठीच मी तुम्हाला सांगत नाही आणि दाखवत नाही, कारण की ना माझ्या किचनमध्ये खूप काळोख होता आणि अजून ट्यूबलाईट लागली नव्हती, म्हणून मला ना पूर्ण असे मनच नव्हतं की तुम्हाला ही प्रॉपर रेसिपी दाखवावी. ते ना बटाट्याला शिजवलेल्या बटाट्याला ना मॅरिनेट करून ठेवलं होतं, थोडंसं दही आणि सगळे मसाले घालून. फोडणीला जिंजर गार्लिक पेस्ट, थोडेसे मसाले आणि हे टाकलं होतं, कांदा आणि टोमॅटो घातले होते. त्याच्यामध्ये मी ती भाजी परतून घेतली होती. मी नक्की दाखवेल ही रेसिपी नेक्स्ट टायमाला, जेव्हा माझी किचनमध्ये ट्यूबलाईट लागेल तेव्हा. झाकण मारून मस्तपैकी मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि माझं रात्रीच्या जेवणामध्ये डाळ भात ही भाजी होती बटाट्याची आणि चपात्या बनवायच्या बाकी होत्या. तर मस्तपैकी शेवटी मी ना भाजीवरती कोथिंबीर घातली आणि किती छान भाजी, टेस्टला पण खूप छान झाली होती आणि बघा दिसायला पण खूप छान दिसत होती. तर ना मस्तपैकी माझी इथे भाजी वगैरे झाल्याच्या नंतर मी ते चपात्या करायला घेतलेल्या आहेत.
आज मला संध्याकाळचं टिफिन वगैरे नव्हता. मोस्ट ऑफ माझे टिफिन खूप कमी असतात. म्हणजे मी बाहेर पार्लरची ऑर्डर घेते त्यामुळे ना खूप क्वचित म्हणजे 3-4 जणांचा एकत्र टिफिन असेल किंवा बल्कमध्ये ऑर्डर असेल तरच मी घेते. तर चला इथे माझी मस्तपैकी ताट रेडी करून घेतलेलं आहे. सगळी कामं वगैरे आटपून घेतलेली आहे आणि जेवायला बसणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर गुड नाईट सर्वांना.